तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार आहे आणि या 6 आरोपींची सीआयडी कोठडी ही आज संपणार आहे आणि त्यामुळे अर्थातच लक्ष या घडामोडीकडे असणार आहे। या 6 आरोपींबाबत पुढे काय, सुरक्षेच्या कारणासह बीड कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगणे, सिद्धार्थ सोनावणे, प्रदीप घुले, महेश केदार, जयराम चाटे या 6 आरोपींची सीआयडी कोठडी संपल्यानं आज त्यांना पुढच्या न्यायालयीन सुनावणीसाठी बीड न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। तेव्हा केज न्यायालयामध्ये होणारी सुनावणी सुरक्षेच्या कारणासाठी आज आता बीड जिल्हा न्यायालयामध्ये होणार आहे। तर बीडमधून या सर्व अपडेट्स आपण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या माझ्याबरोबर जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि अर्थातच न्यायालयातल्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। काय काय नेमक्या सगळ्या घडामोडी असतील आपण एकदा सविस्तर सांगूया। अनुपमा, आज सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायालयीन लढ्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आज वाल्मिक कराड हा जो सध्या खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे। तर दुसऱ्या बाजूला मकोका अंतर्गत म्हणजे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातले मकोका लावलेले जे आरोपी आहेत त्यांची पोलीस कोठडी संपली आहे आणि त्यांना आज पुढच्या सुनावणीसाठी बीड न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। ही खरी सुनावणी केज कोर्टामध्ये होणार होती, मात्र सुरक्षेच्या कारणावरून त्यांना ही सुनावणी बीड मध्ये करण्यात येणार आहे। मागच्या वेळेस वाल्मिक कराड याची देखील सुनावणी केज मध्ये होणार होती, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ती बीड येथे करण्यात येणार आहे। आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण या प्रकरणामध्ये जे आरोपी अटक आहेत त्यांची जवळपास प्रत्येक आरोपीची 14 दिवसांची कोठडी आज खऱ्या अर्थानं पूर्ण होते आहे। म्हणजे 14 दिवस पोलिसांनी या प्रकरणाचा आरोपींचा तपास केलेला आहे। या तपासामध्ये त्यांना काय काय निष्पन्न झालं हेच ते कोर्टासमोर सांगणार आहेत। वाल्मिक कराड यावर 2 गुन्हे दाखल आहेत। एक खंडणीचा गुन्हा जो सुरुवातीला दाखल झाला आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या खुनात त्याच्यावर मकोका लावण्यात आला। या 2 सध्या गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। एका 308 म्हणजे खंडणीच्या गुन्ह्याच्या साठी त्यानं जे बेल अप्लिकेशन दिलं होतं त्याच्यावर केज कोर्टामध्ये आता दुपारी सुनावणी होणार आहे। म्हणजे त्या संदर्भात त्या अप्लिकेशनवर दोन्ही सरकारी वकील आणि त्याचे वकील युक्तिवाद करतील आणि मग खंडणीमध्ये त्याला जामीन मिळतो का हे देखील पाहावं लागेल। दुसऱ्या बाजूला सुदर्शन घुले आणि त्याचे 5 साथीदार अशा 6 जणांच्या पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज पुढील सुनावणीसाठी बीड न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले। या 14-15 दिवसाच्या काळामध्ये सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलिसांनी जो काही तपास केला त्याचा तपशील खऱ्या अर्थानं आज बीड न्यायालयात दिला जाणार आहे। ही तपासणी ज्यावेळेस सीआयडी कडे होती त्यावेळेस सीआयडीने एक धक्कादायक खरं तर माहिती दिली होती की या खटल्याचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड नसून सुदर्शन घुले आहे आणि यामुळे मोठी खळबळ माजली होती आणि त्यात या प्रकरणात तडकाफडकी सीआयडीचे जे तपासी अधिकारी होते गुजर त्यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात। हे सगळं प्रकरण आज कोर्टासमोर आहे आणि दुपारनंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे। अगदी ज्ञानेश्वर, जरूर संपर्कात जरूर या संदर्भातल्या घडामोडी आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।